आजचा डोसा इतका मऊ आणि जाळीदार झाला आहे ना, की पाहता क्षणीच खावासा वाटेल. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की डोसा आपला किती सॉफ्ट आणि मऊ झालेला आहे. एकदम ब्रेकफास्टसाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहेच ही, पण तुम्ही टिफिनसाठी, मोठ्यांच्या टिफिनसाठी किंवा लहानांच्या टिफिनसाठी सुद्धा अशी रेसिपी तुम्ही बनवू शकता. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं रोशनीज किचनमध्ये. तर इथे आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी तांदूळचे असे जे तुकडे असतात ते घेतले आहे. हे रेशनचे तांदळाचे तुकडे आहे. तुमच्याकडे घरी जो तांदूळ अवेलेबल असेल तुम्ही तोही घेऊ शकता. तर असे 3 वाटी मी हे तांदूळ घेतले आहे. त्यानंतर 1.5 वाटी सफेद उडीद डाळ घेतली आहे. त्यानंतर 1 पाव वाटी चणा डाळ घेतली आहे. त्यामध्ये अजून अर्धी वाटी पोहे ॲड केले आहे आणि इथे 1 चम्मच मी मेथीचे दाणे टाकणार आहे. तर प्रमाण असं लक्षात राहू द्या, की जेवढे आपण तांदूळ घेतले आहे, त्याची अर्धी आपल्याला उडद डाळ घ्यायची आहे आणि उडद डाळची अर्धी आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे. त्यानंतर हे पोहे आणि मेथी टाकून पण हे सगळं मी व्यवस्थित 3-4 पाण्याने धुवून घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये भरपूर पाणी टाकून हे रात्रभर मी भिजत ठेवलेलं होतं. तर तुम्ही असं बघू शकता सगळं पाणी आपल्या याच्यातच ऑब्झर्व झालं आहे. त्यानंतर हे पुन्हा 2 पाण्याने धुतलं आहे आणि धुतल्यानंतर आता हे मिक्सर जारमध्ये टाकून याची आपल्याला एक एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. लक्षात असू द्या, जर डोसे बनवायचे असतील ना, तर आपल्याला याचं जे पीठ आपण करणार आहे ते एकदम असं चिकनं पाहिजे, एकदम फाईन पेस्ट पाहिजे. हे मिक्सरमध्ये जेवढं मावेल तेवढं टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं, अगदी थोडंसं पाणी टाकून आपल्याला हे दळून घ्यायचं आहे. ते थोडंसं जाडसर दळलं गेलं होतं. त्याच्यामध्ये मी अजून तांदूळ आणि ते भिजलेले टाकलं आहे. आणि पुन्हा फिरवून घेतलं आहे. तर हे बघा व्हिडिओत दिसते तसं आपल्याला एकदम याचं प्लेन टेक्स्चर पाहिजे, एकदम बारीक झालेलं पाहिजे हे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला याची सगळी डिटेल रेसिपी यामध्ये मी सांगणार आहे. तर आता हे आपल्याला एका स्टीलच्या भांड्यातच काढायचं आहे. तर एका स्टीलच्या वाटीमध्येच मी हे सगळं काढून घेणार आहे. आणि आता बाकीचं जेवढं उरलं होतं तेवढं सगळं पण मिक्सर जारमध्ये टाकून हे दळून घेणार आहे. तर बरेच जण काय करतात, की जेव्हा आपल्याला हे दळायचं असतं त्याच्या एक 10-15 मिनिटं आधी पोहे भिजत टाकता आणि मग हे दळता. पण मी रात्रीच पोहे, मेथी भिजत टाकलं होतं आणि सगळं एकसाथच मी भिजवलं होतं. असं वेगवेगळं डाळ वेगळी आणि तांदूळ वेगळी अशी भिजवलं नव्हतं. मी सगळं एकत्र भिजवलं होतं. तरी तसं केलं तरीही चालतं. जास्ती काही टेस्टमध्ये फरक पडत नाही वेगवेगळं भिजवलं तर. आणि हे तुम्ही आता याची एकदा लेवल बघून घ्या. आणि ही रात्रभर मी फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही एक दुसऱ्या दिवशी बघू शकता एकदम छान आपलं पीठ असं फुलून आलेलं आहे. आणि एक गोष्ट लक्षात राहू द्या, ती म्हणजे की आपल्याला जेव्हा ही रात्री आपण ठेवतो फर्मेंट करण्यासाठी, तर हे आपल्याला गरम जागेवरच ठेवायचं आहे. तर आता जेवढ्यांचे मला डोसे बनवायचे तेवढं पीठ मी साईडला काढून घेतलं आहे. बाकीचं पीठ मी ठेवून दिलं होतं. आता एवढं पीठ मी बाजूला काढलं आहे. याच्यामध्ये आता पाणी टाकून घेणार आहे. तर थोडं थोडं करूनच पाणी टाकायचं, एकदम पाणी टाकू नका. तर तुम्ही याची कन्सिस्टन्सी एकदा बघू शकता. डोस्यांसाठी आपल्याला असं बॅटर पाहिजे असतं. ठीक आहे, घट्ट बॅटर लागत नाही. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकदम सोपी रेसिपी आहे बनवण्यासाठी. तुम्ही नक्की ट्राय करून बघा किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने करता तेही मला कमेंटमध्ये सांगा. तर हा माझा फ्युचराचा पोळ्यांचाच तवा आहे. त्याच्यावरच मी डोसे करते. माझ्याकडे डोस्यांसाठी स्पेशल वेगळा तवा नाही आहे. तर मी थोडंसं याच्यावर तेल शिंपडून घेतलं होतं. त्यानंतर कांदा असं मधून अर्धा चिरून घेतला आहे आणि त्याला सगळं तव्यावर असं पसरून घेणार आहे. कारण की काय होतं, बऱ्याच जणांचे ना डोसे परफेक्ट येत नाही. म्हणजे असं आपण जेव्हा करतो तेव्हा ते तुटतात त्यामुळे. तर याच्यावर मी थोडंसं पाण्याचा हात असं शिंपडला आहे आणि 2-3 वेळा असं पाणी शिंपडून घेतल्यानंतर एका कपड्याने किंवा टिश्यू पेपरने आपल्याला असं पुसून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, की आपले जे डोसे आहे ना ते अजिबातच तुटत नाही आणि एकदम परफेक्ट बनतात. तर आता इथे मी बॅटर टाकून घेणार आहे. जेवढा मोठा आपला डोसा करायचा तेवढंच बॅटर टाकायचं. तर आता इथं सुरुवातीचा पहिला डोसा जो आहे तो थोडाफार त्याला असं निघायला त्याला त्रासच होतो. तर त्यामुळे मी तर थोडंच बॅटर टाकलं होतं. छोटाच डोसा बनवला आहे मी पहिला. इथे फक्त पहिला डोसा निघायला थोडासा प्रॉब्लेम होतो. मीन्स थोडंसं हार्ड जातं आणि त्याच्यानंतर जे आहे बाकीचे डोसे एकदम इझिली परफेक्ट निघतात. तुम्ही फक्त अशी पद्धत जी मी सांगितली तशी ट्राय करून बघा. साईडला आपल्याला सगळीकडून तेल सोडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता बघा खालची बाजू आपल्याला थोडीशी व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होऊ द्यायची आहे.
मस्त सोनेरी कलर यायला पाहिजे. आणि त्यानंतर साईडने आपल्याला अशा उचकणीने पलटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला पहिला डोसा असून पण हा कुठेच तुटलेला नाही आहे. फक्त त्याला थोडंसं काढताना थोडंसं हार्ड झालं होतं ना. आता इथून पुढचे डोसे एकदम परफेक्ट होतील. बघू शकता तुम्ही आपला पहिला डोसा पण किती छान झालेला आहे. मस्त एकदम सॉफ्ट. आता दुसऱ्या डोस्यासाठी मी इथे बॅटर टाकून घेत आहे. जर तुमच्याकडे जर डोस्यांसाठी स्पेशल तो नॉनस्टिक तवा असतो, तसे तवा जर असेल ना, तर तुम्हाला ह्या सगळ्या काहीच गोष्टी करायची गरज नाही. पण आता जसं मी दाखवलं, जसं माझा तवा आहे तसा जर तुमचा तवा असेल किंवा लोखंडी तवा जरी असेल ना तुमच्याकडे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही असं ही प्रोसेस करू शकता, की तेल टाकून मग कांद्याने असं पसरून घ्यायचं. त्याच्यावर पण आपले डोसे जे आहे ते इझिली लगेच निघतील. तर बघू शकता तुम्ही दुसरा डोसा पण आपला एकदम परफेक्ट झाला आहे. सगळे डोसे मी अशा पद्धतीने बनवून घेतले होते. तुम्ही बघू शकता एकदम छान आणि एकदम सॉफ्ट झालेले होते मेन म्हणजे तर. आणि मिस्टरांच्या टिफिनला पण मी डोसेच दिले होते. त्यांना पण खूप आवडले. एकदम परफेक्ट झालेली आहे रेसिपी. मेन गोष्ट जी आहे याच्यात ती आहे की फर्मेंटेशनची. आपलं पीठ कसं छान फर्मेंट होतं, किती छान मग ते मुरलं जातं, तर त्याच्यावर डिपेंड असतात आपले डोसे कसे होतात. तर बाकीचे जे पीठ उरलंय तुम्ही त्याची इडली पण करू शकता, आप्पे पण करू शकता. पण मी सगळ्यांचे डोसेस बनवले होते. बाकीचे जे सगळे डोसे आहेत ते एकदम परफेक्टली आणि एकदम इझिली व्यवस्थित निघालेले होते. जास्ती काहीच त्यांना असे हार्ड झाले नाही. ते काही करायची गरज पण पडली नाही. किंवा बरेच जण तव्यावर मीठ वगैरे लावतात आणि ते मीठ काढतात नंतर त्यांचे डोसे तसे होतात. तर तशीही करायची गरज नाही. फक्त एकदा कांदा चिरून एकदा तव्यावर असं पसरून घ्यायचा. बघा तुम्ही कलर पण छान आला आहे आणि जाळी पण डोस्याला एकदम छान आलेली आहे. डोसे झाल्यानंतर याच्यासोबत खायला मी खोबऱ्याची चटणी बनवली होती. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.